होईल अशी सूत्रांची माहिती आहे। दुपारी 1 वाजता म्हणजे 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर शपथविधी होईल अशी माहिती आता समोर आलेली आहे। 3 डिसेंबरला भाजपच्या आमदारांची बैठक होणार अशी देखील माहिती समोर आलेली आहे। महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आता आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्याचं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव आता पासेस देण्यात आल्याचा व्यक्तींनाच आता आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल असे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 5 तारखेला अंदाजे 5 तारखेला त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो। ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्याचं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल। सरकार जरी बनतंय मात्र तारीख निश्चित नाहीये, कधीपर्यंत सरकार स्थापन? मला वाटतं 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल। बघा 5 डिसेंबरला आता महायुती सरकारचा शपथविधी होणार असं राहुल नार्वेकरांनी देखील स्पष्ट केलेलं आहे। भाजपचे आमदार दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर हा शपथविधी होईल। आपापल्या जिल्ह्यात जल्लोष करा असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना आहेत। प्रत्येक जिल्ह्यातून महत्त्वाचे पदाधिकारी या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतील असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। पास दिलेल्या व्यक्तींनाच आता आझाद मैदानात प्रवेश मिळणार आहे।